न काहीतरी चालू केले नंतर ना असं करून हे बघा एवढा अडचणीत बघा गुडिया बघा अजिबात ऐकत नाहीये. फिलिंग यायला लागले की ते चुलीवर बसून जेवण बनवतात बघा असा फिलिंग आहे. रेग्युलेटर लावणं एखादा असतो रेग्युलर प्रत्येक वेळ होत नाही कधीतरी होतं समजलं. हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना. मी पण बरी आहे. आणि आत्ता वाजलेले 11:30 वाजलेले आहे आणि 12 वाजता मला आरोहीला स्कूलवरनं आणायला जायला पाहिजे आणि गुडियाला मी 10 वाजताच आणलेलं आहे क्योंकि आज सॅटर्डे पण आहे आणि मंथ एंडिंग आहे म्हणून ना लवकरच स्कूल सुटलं आहे. लेकिन आरोहीचं जरा उशीर ना सोडणार आहे क्योंकि आज काहीतरी प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे स्कूलमध्ये. त्याबद्दल तिला पण काहीतरी प्राईज मिळणार आहे त्याबद्दल तिचा उशीर होणार आहे. आणि दोन दिवस झाले गॅसचा एवढं प्रॉब्लेम आलेला आहे ना बापरे. मला तर खूपच कंटाळा आला बघा. परवा दिवशीपासून बघा आज तरी सॅटर्डे आहे. थर्सडेला पण सकाळी मी सगळं उठून सगळं जेवण वगैरे बनवली सगळं झालं तेव्हा काय झालं नाही. आणि अचानक सडनली बघा 12:30 वाजता मी गॅस चालू करत होती गुडियाला काहीतरी दूध बिस्किट पण दूध गरम. अचानक कसं मी रेग्युलेटर ऑन केलं तर फस करून आवाज आला आणि एवढं वास यायला लागत ना गॅस मग बंद गेले. संध्याकाळी त्याने आले मग आणि चेक केले नंतर ना परत एक काढून परत बसवले तर तेव्हा काय झालं नाही. आणि कालचं बघा फ्रायडे दिवशी होतं ना तेव्हा पण सकाळी उठून मी सगळं काम केली तेव्हा पण काय झालं नाही. जेवण वगैरे झालं माझं सगळं मध्ये की काय गॅसकडे काम होतं सगळं माझं आवरलं. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता बघा परत मी गॅस चालू केली. कालचं गोष्ट आहे. संध्याकाळी 5 वाजता परत मी रेग्युलेटर कसं ऑन केली बघा तेव्हा परत ना असं कसं ते आवाज येते बघा असं आवाज आणि गॅस फुल स्मेल येत होतं आणि परत बंद केली. तर काल आम्हाला गॅसवाले कोण भेटणार कोण होतं एवढं संध्याकाळी 5-6 वाजता. त्याबद्दल ना आज तरी सॅटर्डे आज तरी रिस्क घ्यायचंच नाही म्हणून ना सकाळी एवढं आम्हाला प्रॉब्लेम झालेला आहे ना. आज माझ्या मुलांना पण फक्त बिस्किट देऊन पाठवलेले आहे. कधी बघा अनहेल्दी आपण म्हणतो ना अनहेल्दी हे खायचं ते खायचं नाही. लेकिन ते पण आपल्याला ना एकदा असल्या वेळेला ना काम येतात बघा. मग काय करू क्योंकि आमचं कोकणमध्ये नाश्त्याचं तुम्हाला हेच मिळणार नाही असं बरं. आणि एक तरी कसं 8 वाजता स्कूल असतं तेवढ्यामध्ये ना इथं आपले असं कोकणमध्ये मिळलं तर फक्त मिसळपाव. मुलं बघितलं तर मिसळपाव खात नाही आहे. त्याबद्दल फक्त दोघी पण ना एक बिस्किट पाकिट घेऊन गेले. मला एवढं वाईट वाटलं की आता काय करू काय मी आता. आणि आता त्याने एक छोटी गॅस आणलेली आहे त्याला तुम्हाला दाखवते. हे रेग्युलेटर पण सगळं काढून ठेवलेलं आहे. इथनं काहीतरी चालू केल्यानंतर ना असं करून वास यायला लागले. आता त्यांनी हे आणून ठेवलेलं आहे. आता तात्पुरता ह्याच्यावर काम करायचं म्हणून हे पण ना मला लावायला हे करायला ना खूप कन्फ्यूज व्हायला लागले. ते चालू करायचं बंद करायला लागले ते स्लो ठेवायला लागले तर ते आपणच बंद व्हायला लागले. हे असं बघितलं तर ना मी फर्स्ट टाईम यूज करायला लागले नाही तर अजिबात मी लाईफमध्ये कधी पण यूज केलीच नाही आहे. आता काय करू ह्यांचं जेवणासाठी म्हणून ह्याचं पीठ मळून ठेवलेले आहे पराठासाठी. आता एवढं पीठ तरी गुडिया घेतलेली आहे खेळायला. आता फक्त मी दोघांसाठीच करते मला काय नको. आता बघा हे ठेवलेले आहे 3 सिटी होऊ दे मग बंद करते. बापरे फ्रीजमध्ये एक तरी एवढं गरमी व्हायला लागले त्याच्यामध्ये हे. आणि हे पण कसं खूप वर्षाचं हे छोटंसं हे गॅस आहे ते आपण ना स्लो करायला जातो ना ते आपणच बंद व्हायला लागले. ते काय समजेच नाही ते. चला बघूया आता आज कसं काय ॲडजस्ट करायला पाहिजे. आणि कसं गॅसवाले गाडीवाले ते दादा आले ना मग त्याला बोलून जरा दाखवायला पाहिजे. हे बघा गुडिया ना पीठ घेऊन खेळते आणि तिला पीठ पाहिजे. 1:30 वाजलेला आहे. चला आता पराठा करून घेते. सगळं बघा आता खाली ठेवून घेतली आणि एक खाली ना एक जुनं कपडा पण घातलेली आहे. बरं नाही त्याला दाखव. चपाती सोबत हे कशाला घालते बटाटा हे बघ ना बलून नको ती गरम व्हायला लागले. हे बघा तिथं फॅन आहे लेकिन फॅन वगैरे लावली ना सगळं पीठ उडणार. असं ना मला असं फिलिंग यायला लागले की ते चुलीवर बसून जेवण बनवतात बघा असं फिलिंग यायला लागले. मला एकदा बनवायचं पण आहे क्योंकि मी कधी पण बनवलेले नाही चुलीवर आणि मला काय ते पेटवायला पण येत नाही. आता हे पण किती बघा गॅसचा पण किती प्रॉब्लेम व्हायला लागले. ते स्लो करायचं बंद करायचं काय बरोबर हे होईल नाही. सगळं उलटं सुलटं बटन आहे.
बनवायला लागले ना, भूक लागली. बाप सकाळपासून ना गुडिया आणि आरोही बघा फक्त एक एक बिस्किट पॅकेट खाऊन आहे बघा. काय गॅस तर आणि भीती पण वाटते ना, काहीतरी झालं तर काय करायचं एकदमच. ते कोणच नाहीये, फॅन उगेच चालू आहे बघ. हे बघा एवढं अडचणीत बघा, आमची गुडिया बघा अजिबात ऐकत नाहीये. हे काय ह्याच्यावर ना फुलायला तयार नाहीये. ते गॅस ना कमी जास्त व्हायला लागले, काय समजे नाही. आता राहू दे, कसं तरी फ्राय झाले की बस. गरम आहे गरम आहे का बाई? अगं आई ना उठा. कुठं माझ्या अगं गॅस हे शेवट 2 3 आता बघा फक्त मी 4च पराठा केलेले आहे. आरोहीला 2, गुडियाला 2. बस आता मी हे जरा थोडं वेळ बंद करते. चला आता ह्यांच्या दोघांसाठी जरा जरा चहा करते. हे चहा तरी पीत नाही, फक्त बुडून खायला. आता 2 वाजले बघा. नंतर जरा चहा घालते, पराठा घालते, मिक्स आता बुडून करते आणि गॅस लावते, असेल तर घालते. चला चहा पण झाली. आता ह्यांना वाढून देते. वाव मम्मी ठरवते पहिला, थांब. गरम आहे चहा. गरम नाही आहे तरी पराठा. कसं झाले? छान झाले. छान झाले. सावकाश बुडवणी खा. खराब परत तुम्ही लावणार, रेग्युलेटर लावणार. एखादा असतो रेग्युलर, प्रत्येक वेळी होत नाही, कधीतरी होतो. समजलं, कधीतरी होतं. व्यवस्थित नाही बसला नाही तो लावताना तर तो ऑल खराब होणार. असे आता बघा ते गॅसवाले आले होते, कोणतरी एक ते करून गेलेले आहेत. गॅसचं हे काहीतरी लूज झालं होतं ॲक्च्युली. काय गॅसचं पण काय आम्हाला काय समजत नाही. जास्त डुप्लिकेट आहे, हे आहे ते आहे. चला आता हे चालू करून बघते. करेपर्यंत हालत खराब झाला गरमीमध्ये. चला मग हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.